कसे आहात तुम्ही? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। तर नैवेद्यासाठी म्हटलं खीर करूया शेवयाची। तर खीर करणार आहे, दाखवते। याच्यासाठी बघा मी ड्रायफ्रूट घेतले। ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊ शकता, एक असू दे दोन असू देत। माझ्याकडे जास्त काजू होते म्हणून मी जास्त प्रमाणात काजू घेतलेत बघा। त्याला बारीक करून घेतलं। थोडंसंच बदाम घेतलंय, हे पिस्ता आहेत आणि मनुके घेतलेत। तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊ शकता तुम्ही। आणि या शेवया घेतल्यात, ह्या गव्हाच्या शेवया आहेत, त्याची आपण खीर करायची। खूप छान होते। त्याच्यामध्ये मी हे कंडेन्स मिल्क घालणार आहे, अमूलचं आहे, त्याच्यामुळे खीर आपली आणखीन छान होते। ह्याच्याऐवजी तुम्ही घट्टपणासाठी खवा किंवा कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता। खीर बनवायला स्टार्ट करूया, चला। मी ह्या पातेल्यामध्ये करणार आहे खीर। सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। आधी मी तूप टाकून घेते आणि सांगते तुम्हाला। ह्याच्यामध्ये तूप टाकलंय। तूप गरम झालं की मी ह्या शेवया टाकणार आहे। तर थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या। खीरसाठी तयार शेवया भाजलेल्या सुद्धा मिळतात, त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी आता घरी जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये करायला लागले। आणि ह्याच्यामध्येच मी हे सगळे ड्रायफ्रूट टाकणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट पण चांगले भाजून येतील। आणि बारीक गॅसवरती हे सगळं छान असं भाजून घ्यायचं। हे छान भाजून झाल्यावर आपल्याला तूप टाकून घ्यायचं। हे भाजून झाल्यावर तुम्हाला दाखवते। बघू शकता येतं हे छान असं भाजले गेले ड्रायफ्रूट पण आणि शेवया पण। बघू शकता मनुके चांगले छान असे फुललेत, म्हणजे छान असं भाजून झालेलं आहे। कलर पण चेंज झालाय। तेच आपल्याला हवं तेवढं दूध घालून घ्यायचं। तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर जास्त दूध घाला, घट्ट पाहिजे असेल तर कमी दूध घाला। आता मी कंडेन्स मिल्क घालते, तर तुम्ही खवा सुद्धा घालून छान असं घट्ट करू शकता, किंवा जास्त दूध घालून एक अर्धा तास उकळवून दूध थोडंसं आटवून ते घट्ट करून छान असे तसे पण शेवयाची खीर छान होते। तर ह्याच्यामध्ये मी साखर वगैरे काय टाकणार नाही, कारण की मी कंडेन्स मिल्क टाकणार आहे। बघा कलर आता किती छान आलाय। आता ह्याला चांगलं उकळू द्या। तर ह्याच्यामध्ये ह्या वेळेसच आपण वेलची घालूया, वेलची पावडर। त्याला छान असं मीडियम गॅसवरती बारीक 10 मिनिटं चांगलं उकळू देऊया, म्हणजे आपल्या शेवया पण शिजतील। काय सॉरी, मी हे मिल्क नाही वापरणार आहे, कारण आता 2-3 दिवस झाले ते एक्सपायरी झालेलं आहे। मी ते फोडायच्या अगोदर डेट बघितली त्याची, सो आता मी हे नाही वापरणार। याच्याऐवजी आता साखर टाकूया आपण आपल्या ह्याच्यामध्ये खिरीमध्ये। आता हे एवढं वेस्टच जाणार, कारण की आम्ही जरासं लवकर वापरायला पाहिजे होतं। एक्सपायर होऊन 4 दिवस झाले ह्याला, ठीक आहे।
हे बघा आता उकळते छान असं. आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते. साखर तुम्ही गोड किती खाता त्याच्यानुसार टाका, जास्त कमी. आणि याला आता छान असं अजून एक 15 मिनटं मी उकळू देणार. त्यानंतर तुम्हाला दाखवते. 15 मिनटानंतर मस्त आपली अशी खीर आता तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सो गाईज, खिरीची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला कंडेन्स मिल्क घालायचं होतं पण ते एक्सपायर झालं होतं 4 दिवस. आमचं लक्ष गेलं नाही, सो ते वेस्टच गेलं. त्यामुळे मी साखर टाकलेलं. खीर खूप छान झाली. तुम्ही पण ट्राय करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.